श्री स्वामी समर्थ. भक्त हो, आपल्यापैकी अनेकांना रात्री मध्यरात्री झोपेतून जाग येण्याची सवय असते. विशेषतः रात्री 2 ते 4 या दरम्यान अनेकांना लघवीसाठी किंवा पाणी पिण्यासाठी जाग येते. आपण या गोष्टीला एक शारीरिक गरज म्हणून पाहतो आणि पुन्हा झोपून जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, आध्यात्मिक शास्त्रात या वेळेला आणि या क्रियेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रात्रीची ही वेळ, ज्याला आपण अमृत वेळ किंवा ब्रह्ममुहूर्ताची जवळची वेळ म्हणतो, ती वैश्विक शक्तींशी जोडलेली असते. जर तुम्ही मध्यरात्री उठल्यावर एक विशेष प्रक्रिया केली तर तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे मार्गी लागतात, आर्थिक चणचण दूर होईल आणि स्वामींची अफाट कृपा तुमच्यावर होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ती नेमकी प्रक्रिया कोणती आहे जी तुमचे नशीब बदलून जाते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमचे आयुष्य बदलू ठरवू शकते. रात्री 2 ते 4 ही वेळ अशी असते जेव्हा संपूर्ण जग शांत असतं. या काळात वातावरणातील सत्वगुण सर्वोच्च असतात असे मानले जाते. या काळात ईश्वरी शक्ती आणि अदृश्य शक्ती पृथ्वीवर भ्रमण करत असतात. जेव्हा तुम्हाला या वेळेत अचानक जाग येते तेव्हा समजावे की ब्रह्मांडाला तुम्हाला काहीतरी संकेत द्यायचा आहे. शरीराने तुम्हाला उठवलेले असले तरी आत्म्यासाठी ही एक संधी असते. या शांततेत तुम्ही जे काही मागता, जे काही विचार करता, ते थेट ईश्वरापर्यंत पोहोचतो. म्हणूनच या वेळेचा उपयोग केवळ लघवीला जाऊन पुन्हा झोपण्यासाठी करू नका, तर खालील प्रक्रियेसाठी करूया. तर आपण जाणून घेऊया ती विशेष प्रक्रिया कोणती. आता जाणून घेऊया मध्यरात्री उठल्यावर तुम्हाला नक्की काय करायचे आहे. जशी तुमची झोप उघडेल तसंच तातडीने अंथरुणातून उठू नका. क्षणभर शांत बसा आणि मनातून स्वामींचे स्मरण करा. लघवीला जाऊन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावेत, तोंडात पाण्याच्या गुळण्या कराव्या आणि शरीरातील तामसिक ऊर्जा दूर होते. पुन्हा अंथरुणावर आल्यावर झोपण्यापूर्वी 5 मिनिट ताठ बसा. तुमचे दोन्ही तळवे एकमेकांवर घासून ते डोळ्यांना लावा. त्यानंतर स्वामींचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप 21 वेळेला करा. मंत्र जाप झाल्यावर तुमच्या मनामधील जे काही सर्वात मोठी समस्या असेल, ती इच्छा असेल, ती स्वामींना सांगा. जसे की स्वामी, माझे पूर्ण होऊ देत काम हे, किंवा घरातील गरिबी दूर होऊ देत. लघवीला उठल्यावर पाणी पिण्याची अनेकांना सवय असते. इथेच तुम्ही मोठा चमत्कार घडवू शकता. पाणी पिण्यापूर्वी त्या पेल्याकडे पाहून 3 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा. असे मानले जाते की त्या काळात पाण्यामध्ये विचार ग्रहण करण्याची शक्ती सर्वाधिक असते. ते पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील आजार दूर होतात आणि मनात सकारात्मकता निर्माण होते. ही प्रक्रिया केल्यावर जेव्हा तुम्ही पुन्हा झोपता तेव्हा तुमचे सबकॉन्शियस माइंड त्या विचारावर रात्रभर काम करते. तर आपण जाणून घेऊया स्वामींचा अनुभव. अनेक स्वामी भक्तांना असा अनुभव आला आहे की मध्यरात्री उठल्यावर त्यांनी जेव्हा स्वामींचे नाव घेतले तेव्हा त्यांना काही दिवसातच धनप्राप्तीचे किंवा प्रगतीचे मार्ग सापडले. एका भक्ताचा अनुभव असा होता की त्यांना सतत मध्यरात्री 3 वाजता जाग यायची. त्यांनी या वेळेचा उपयोग तारक मंत्र म्हणण्यासाठी केला. अवघ्या 1 महिन्यात त्यांचे वर्षोनावर्षे अडकलेले कोर्टाचे काम मार्गी लागले. हे का झाले? कारण त्यांनी योग्य वेळी योग्य ऊर्जा स्वामींकडे पाठवली होती. ही प्रक्रिया करताना आपण खालील चुका टाळाव्यात आणि ते खूप महत्त्वाचे आहे. रात्री जाग आल्यावर चुकूनही मोबाईलची स्क्रीन पाहू नका. मोबाईलच्या प्रकाशाने तुमची एकाग्रता भंग पावते, आध्यात्मिक लहरी खंडित होतात. लघवीला जाताना किंवा येताना भीती किंवा राग आणू नका. ती प्रक्रिया शांतपणे करा. केवळ 2-3 मिनिटे लागतात, पण ती पूर्ण श्रद्धेने करा. ज्यांना पैशाची खूप नड आहे त्यांनी मध्यरात्री उठल्यावर लघवी करून आल्यावर आपल्या उजव्या हाताच्या तळव्याकडे पाहून स्वामींचे स्मरण करावे आणि म्हणावे, कराग्रे वसते लक्ष्मी. त्यानंतर झोपावे. मध्यरात्र केलेली ही छोटीशी प्रार्थना धनलाभाचे मोठे कारण ठरू शकते, कारण त्यावेळी तुमची प्रार्थना शक्ती 100 पटीने जास्त असते. शारीरिक दृष्टीनेही मध्यरात्री उठून पाणी पिणे आणि ईश्वराचे नाव घेणे यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल कमी होते. यामुळे तुम्हाला गाढ झोप लागते आणि सकाळी उठल्यावर तुम्ही अधिक फ्रेश आणि उत्साही राहता. स्वामी समर्थांची कृपा अशा भक्तांवर लवकर होते जे आपल्या झोपेच्या काळातही त्यांचे विस्मरण होऊ देत नाहीत. भक्त हो, देव आपल्याला अनेक मार्गांनी जागवत असतो. मध्यरात्रीची जागा स्वामींनी तुम्हाला मारलेली हाक असू शकते. त्या हाकेला ओ द्या. ही प्रक्रिया करा आणि पहा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो. स्वामी समर्थ कधीच आपल्या भक्ताला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. तुम्हालाही मध्यरात्री जाग येते का? तुम्ही त्यावेळी काय करता? तुमचे अनुभव, शंका कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणाचे तरी आयुष्य बदलण्यास मदत होते. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुन्हा अशा रहस्यमयी व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ तुमची सर्व इच्छा पूर्ण करोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.